श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आता कसं आहे, वटपौर्णिमेपासून बरेच सण वार व्रत वैकल्य याला सुरुवात होते, कारण आपल्या आवडीचा श्रावण महिना अगदी जवळ येत आहे. त्यामुळे बऱ्याच सेवा आणि उपायांना आपल्याला तयार राहायचं आहे. पण हो, घरामध्ये शिवलिंग आणि बाकी सगळ्या देवी देवतांच्या मूर्ती अवश्य घ्या. कारण आता आपल्याला कुलदेवीच्या, कोल्हापूरच्या महालक्ष्मी आईच्या, महाराजांच्या, दत्त महाराजांच्या शिवलिंगावर अशा अनेक सेवा करायच्या आहेत. आणि तुम्हाला जर सगळ्यात उत्तम क्वालिटीचे म्हणजे सगळ्यात उच्च कोटीचे पारद शिवलिंग हवे असेल, किंवा पितळी, पंचधातू, अष्टधातू, स्फटिक, नर्मदेश्वर यातील कोणतंही शिवलिंग हवं असेल तर माझ्याशी लगेच संपर्क साधा. कारण अगदी थोड्या ऑर्डर मी घेत असते, व्यवस्थित प्राण प्रतिष्ठा करून तुमच्यापर्यंत त्या पोचवत असते. त्यामुळं तुम्हाला जर अभिषेक पात्र आणि शिवलिंग हवा असेल तर लवकरात लवकर माझ्याशी संपर्क साधा, जेणेकरून ऐन वेळेस ऑर्डरला घाई होऊ नये एवढीच माझी इच्छा. आणि म्हणूनच मी ते व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, ज्यांना श्रावण महिन्याच्या सुंदर मुहूर्तावर लक्ष्मी कुंचनची सेवा करायची आहे त्यांच्यासाठी लक्ष्मी कुंचन सुद्धा उपलब्ध आहेत. लवकर लवकर संपर्क साधा, पैसे भरा, म्हणजे तुम्हाला तुमची ऑर्डर वेळेमध्ये पोहोचतील. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 3 जुलै रोजी येत आहे आत्ता म्हणजे पहिली संकष्टी चतुर्थी, म्हणजे जुलै महिन्यामधली एकच संकष्टी चतुर्थी असते, ती येत आहे. आणि ती आहे कृष्ण पिंगट चतुर्थी, कृष्ण पिंगट संकष्टी चतुर्थी. आता ह्याचं महत्व काय आहे तर ह्याच्यावर चंद्रकृपा खूप होते. जर या दिवशी आपण मी सांगितलेले उपाय काही केलेत तर खास करून आईने मुलांना जर हवं असेल, दीर्घायुष्य हवं असेल, आरोग्य हवं असेल, त्यांचं दुर्भाग्य दूर व्हावं असं वाटत असेल, मुलांना नोकरी लागावी, मुलांचं उत्तम शिक्षण व्हावं, मुलांनी थोडा हट्टीपणा, जिद्दीपणा, तापटपणा कमी करावा, मुलगा काहीच ऐकण्यातला राहिला नाहीये, मुलगा किंवा मुलगी, तर ते आपल्या बाजूने व्हावेत, चांगल्या आईच्या बाजूने व्हावेत. कारण कुठलीच आई कधी मुलांना वाईट सांगत नाही, त्यामुळे आईचं ऐकावं असं प्रत्येक आईला वाटतं. आणि त्यासाठीच ही कृष्ण पिंगट संकष्टी चतुर्थी आहे ना, त्याचं खूप सारं महत्व आहे. फक्त 22 मिनिटं आपल्याला मिळणार आहेत या दिवशी उपायाला. आणि जर त्या 22 मिनिटामध्ये एकदम हे जे 2 साधे उपाय सांगते ते जर तुम्ही केलेत तर तुमच्या आयुष्यामध्ये मुलांना रंकाचा राजा बनण्याची मुलांना संधी मिळेल. लहान मुलं असू दे, मोठी असू दे, ना तर त्याच्यापेक्षा मोठी असू दे, मुलं आपल्यासाठी लहान असतात. प्रत्येक आई मुलांसाठी हा उपाय करू शकते. काय आहे हा उपाय लगेचच बघूया. आता या दिवशीचा कृष्ण पिंगट चतुर्थीचा 9 वाजून बघा लिहून ठेवलंय मी चुकू नये काही म्हणून, 9:53 ते रात्री 9:53 ते रात्री 10:15 फक्त हा उपाय करायचा आहे. ताई आम्हाला पिरियड आहे, नाही करू शकत, पुढच्या वर्षीच डायरेक्ट जेव्हा ही चतुर्थी येईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. त्यामुळे अगदी मोजके भाग्यवान लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल याची मला खात्री आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल तर ह्याला योगायोग न समजता तुमच्या मुलांवरची बाप्पाची कृपा समजा. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, कुठेही स्किप करू नका. रात्री 9:53 ते 10:15 बास एवढ्याच मुहूर्तावर आपल्याला उपाय करायचे. संकष्टी चतुर्थी धरत असाल, उपवास धरत असाल, उत्तमच आहे. नसाल धरत तरी चुकूनही मांसाहार करायचा नाहीये. मद्यपान, कुठलंही व्यसन पुरुष लोक जरी बघत असतील तर आपल्या मुलांसाठीच बायको करत आहे. त्यामुळे पुरुषांनी सुद्धा कुठलाही घरात व्यसन, मांसाहार करायचा नाहीये. आणि पती नसेल तरी पण हा मुलांसाठी उपाय करू शकतो. म्हणजे पतीचा या उपायाशी काही घेणं देणं नाहीये. प्रत्येक मुलगीसाठी आई हा उपाय करू शकते. आता त्यामध्ये तुम्ही विचारता ना की ताई आम्हाला पती नाही, आम्ही विधवा आहोत. विधवा, सधवा, सगळ्या जणी ज्यांना ज्यांना बाळ आहे त्यांनी सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे.
मग तुमचं बाळ पाळण्यात असू दे किंवा ते नोकरीला असू दे, सगळ्यांसाठी हा उपाय करायचा आहे. मुलगी सासरी नंदत असेल पण ताई तिला थोडा त्रास आहे हो, पण घर चांगलं आहे, ती तिथं टिकावी असं वाटतं, किंवा ताई माझ्या मुलाचं मुलीचं लग्न व्हावं असं मला वाटतं, मुलांना नोकरी लागावी, मुलींना किंवा मुलांना 12वी आली आहे 10वी आली आहे, चांगलं शिकावं, चांगलं त्यांच्यात ज्ञान यावं असं आम्हाला वाटतंय, तर सगळ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यू या सगळ्यासाठी ही एकमेव संधी आहे. तर नेमकं काय करायचंय, एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे किंवा असा पितळेचा तांब्या घेतला तरी चालेल किंवा तांब्याचा तांब्या घेतला तरी चालेल. त्यामध्ये सगळ्यात आधी एक 2-3 टोपण गंगाजल घालायचंय, गाईचं दूध घालायचंय. आता गाईचं दूध म्हटलं की लोक म्हणतात झालं आम्हाला ही रेमेडी करता येत नाही, तर लक्षात घ्या, आपण ना नियम पाळण्यापेक्षा आपण उपाय किंवा श्रद्धेला महत्व देऊया. गाईचं दूध पाकिटातलं सुद्धा मिळतं, आपण मानायचं की ते ओरिजिनल गाईचं आहे आणि ते घ्यायचं. म्हशीचं तेवढं घेऊ नका, कारण देशी गाय किंवा ती गाय किमान गाईचं असणं महत्वाचं आहे. तर गंगाजल घ्यायचं, साधं पाणी घ्यायचं आणि थोडंसं दूध घ्यायचं. साधं म्हणजे ॲक्वाचं जे आपण पितो ते स्वच्छ पाणी, उष्ट घ्यायचं नाही. असा एक छोट्या तांब्यामध्ये हे पाणी तयार करायचं. नुसतं गंगाजल आणि गाईचं दूध घेतलं त्याही पेक्षा उत्तम होईल. थोडं थोडं घ्या, पण चांगलं गंगाजल आणि चांगलं गाईचं दूध घ्या. तुमच्या इथे जर देशी गाईचं दूध असं समोर तुमच्या काढून मिळत असेल तर सोन्याहून पिवळं, पण नसेल तर तुम्ही पिशवीचं दूध वापरू शकता. फक्त एकच अट आहे की ते तुम्हाला तापवायचं नाहीये. आता या तांब्यामध्ये गंगाजल घेतलं, दूध घेतलं की त्यानंतर काय काय साहित्य घ्यायचं आहे बघा. यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ घालायचे. किती घालायचे? एक साधारण अर्धा चमचा काळे तीळ आपल्याला घालायचे आहेत. त्यानंतर थोडासा गुळ घालायचा, गुळाचा एक खडा घालायचा, हिरव्या दुर्वा घालायच्या, 1 रुपयाचं नाणं घालायचं आणि काळे तीळ घातले आपण, काळे तीळ. त्यानंतर बघा 2 मिनिटं मी लिहून ठेवलंय, काही चुकू नये माझ्याकडून. गंगाजल, गाईचं दूध, काळे तीळ, त्यानंतर दुर्वा, थोडासा गुळ, एवढं साहित्य आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि 1 रुपयाचं नाणं. काही इकडं तिकडं थोडंसं साहित्य झालं तरीही काही हरकत नाही आपल्याला, की थोडंसं बाबा नाही आमच्याकडं, ताई आमच्याकडे 1 रुपयाचं नाणं नाही, ताई आमच्याकडं गुळ नाही. खरं तर मी असं कोणतंही साहित्य सांगितलं नाहीये जे तुमच्याकडे उपलब्ध नसावं. सगळं साहित्य मी तुम्हाला आहे असं सांगितलं. त्यात एखादं फूल घातलं लाल किंवा पांढरं तरीही आपल्याला साठी चांगलं आहे. हे सर्व साहित्य एकत्र करायचं आहे आणि त्यानंतर चंद्राच्या पुढे उभं राहायचं आहे. चंद्राच्या पुढे उभं राहिल्यावर आपल्याला हे पाणी चंद्राला अर्घ द्यायचं आहे, म्हणजे अशा पद्धतीनं. पण लक्षात ठेवायचे की ह्यातलं पाणी आपल्या पायावर उडता कामा नये. खाली कुणाला तरी परात धरायला सांगा, त्यामुळे मग ते परातीत पाणी पडेल, घमेल्यात पाणी पडेल आणि पूर्ण पाणी आपलं चंद्राला अर्घ दिल्याचं पुण्य आपल्याला मिळेल. मग हे सगळ्या साहित्याचं ओम चंद्राय नमः, ओम सोमाय नमः म्हणत हे पाणी थोडंसं घ्या, कारण दूध वाया घालवायचं नाहीये. हे सगळं पाणी आपण चंद्राला घालायचं आहे. ओम सोमाय नमः, ओम चंद्राय नमः म्हणत हे पाणी अर्घ चंद्राला घालायचं आहे. चंद्राकडे बघून प्रार्थना करायची आहे की 9:53 ते 10:22 तुमच्या मुलामुलींबद्दल तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सगळ्या इथं बोलून दाखवायच्या आहेत. त्यानंतर एक गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करायचा आहे. त्याच्यात हळद मीठ काही घालायचं नाही. तुपाची एक वात घालायची आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालायचे. हा दिवा प्रज्वलित करायचा. त्यानंतर तामणामध्ये घ्यायचा, अशा पद्धतीने तामणात दिवा घ्यायचा आणि चंद्राला 3 वेळा ओवाळायचं. हातात दिवा घेऊन असं ओवाळलं तरीही चालेल, उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने ओम चंद्राय नमः म्हणत चंद्राला ओवाळायचं आणि स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा दिवा ठेवून देऊन आपल्याला घालायच्या आहेत. या वेळेमध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने प्रार्थना केली, 3 प्रदक्षिणा वगैरे घालायच्या आणि मग देवापाशी दिवा वगैरे लावलेला असेल, त्यानंतर उपवास धरला असेल उपवास सोडा, नसेल धरला जेवण केल्यावर उपाय केला तरी चालेल. ह्याला बाकी कुठलीच अट नाहीये की तुम्ही जेवलंच नाही पाहिजे किंवा असं काहीच नाहीये. फक्त सांगितल्याप्रमाणे मांसाहार करायचा नाहीये आणि 3 मुलं असतील 4 मुलं असतील सगळ्यांसाठी हा एकच उपाय करायचा आहे. वेगवेगळे दिवे वगैरे गरज नाहीये. फक्त मैत्रिणींनो, तुम्हाला जर पिरियड असेल तर नाही करता येणार, 5वा दिवस असेल तर करता येईल, 4था दिवस असेल, म्हणजे मी प्रश्न येतात म्हणून उत्तर देते. 4था दिवस आहे पण ते ब्लिडिंग होत नाही चालणार. जे शास्त्र आहे ते शास्त्र आहे. 5व्या दिवशी मात्र तुम्ही हा उपाय बिनधास्त करू शकता.
आता हे जे साहित्य तुम्हाला सांगितलं ते सगळं काही घ्यायचं आहे, पण माझ्याकडून काही राहत असेल म्हणजे मी सांगितलं ना, पितळेचा तांब्या, त्यामध्ये गंगाजल, दूध, काळे तीळ, दुर्वा, 1 रुपयाचे नाणे आणि गुळ, ह्याच्यात जर काही राहत असेल तर इकडे तुम्हाला कडेला दिसेल. एखादं साहित्य माझ्याकडून राहिलं असेल तरी पण मी ते क्लिअर करीन. आणि मंत्र तुम्हाला सांगते, ओम चंद्राय नमः, ओम सोमाय नमः. एवढं झाल्यानंतर आता मोठा प्रश्न, ताई त्या साहित्याचं करायचं काय? तर ते जे परातीतलं पाणी आहे ते कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता. 1 रुपयाचं नाणं आहे ते गणपतीच्या मंदिरात किंवा तुळशीमध्ये तुम्ही ते दाबून ठेवू शकता. म्हणजे ह्याच्या आतमध्ये, मातीच्या आतमध्ये तुम्ही ते दाबून ठेवू शकता. तुपाचा जो दिवा लावलाय तो प्रज्वलित आहे तोपर्यंत राहू दे. त्यानंतर त्यातली वात काढायची आणि तो दिवा झाडाखाली टाकायचा किंवा गाईला घालायचा. कचऱ्यामध्ये तेवढा तो दिवा टाकायचा नाही, कारण सुंदर चंद्रासाठी केलेला दिवा आहे. कणकेचाच दिवा घ्यायचा. स्टीलचं घेऊ का, चांदीचं घेऊ का, तर नाही, कणकेचाच दिवा घ्यायचा. त्यामध्ये हळद, मीठ काही घालायचं नाही. चिमूटभर काळे तीळ आणि शुद्ध देशी तूप आपल्याला घालायचंय. मग ते गाईचं असू शकतं किंवा म्हशीचं असू शकतं. तर प्रत्येक आईनं हा उपाय करायचा आहे. मी तर करणारच करणार आहे, कारण मी माझ्या मुलांसाठी अशी कुठलीच उपाय किंवा सेवा बाकी ठेवत नाही जी करायला मला असं वाटलं की अरे मी केलं असतं तर बरं झालं असतं. त्यामुळे प्रत्येकीनं ही सेवा करायची आहे. फक्त अडचण असलेल्या महिलांनी पुढच्या वर्षी लक्षात ठेवा किंवा पुढच्या चतुर्थीला मी त्यांच्यासाठी एक वेगळा उपाय नक्कीच घेऊन येईन. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. हो, तुमची सुनेत्रा या चॅनलला तुम्ही प्रेम देत नाहीये, तुम्ही त्याच्यावर जात नाहीये, तर मी विनंती करते की तुमची सुनेत्रा या चॅनलवर पण खूप नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे त्या चॅनलवर पण तुम्ही नक्की कायम राहा. आपलं सुनेत्राज लाईफस्टाईल हे चॅनल सुद्धा चालू आहे, त्यावर पण प्रेम द्या. आणि इंस्टाग्रामच्या 2 आयडी आहेत, सुनेत्रा 26 आणि सुनेत्रा 2606. तर ह्याच्यावर सुद्धा तुम्ही नक्की हे राहाल. आणि तुम्हाला कोणतेही देवी देवतांच्या वस्तू हव्या असतील तर खाली नंबर तुम्हाला फ्लॅश होताना दिसत आहे, त्याच्यावर कृपया संपर्क साधा. श्री स्वामी समर्थ.